Hello dear students, in today's lecture we are going to discuss very important part from exam point of view, and that is uses of concave lenses and uses of convex lenses. Uses of concave lenses comparatively सोपा आहे. एवढेच uses तुम्हाला exam मध्ये विचारले जातात for 2 marks. पहिला यूज काय आहे बघा की मेडिकल इक्विपमेंट्समध्ये, स्कॅनरमध्ये आणि CD प्लेअरमध्ये. आता तुम्ही विचाराल हा लेन्सेस आहे, मग CD प्लेअरमध्ये किंवा स्कॅनरमध्ये या लेन्सेसचा काय उपयोग. तर तुम्हाला आठवत असेल कॉन्केव्ह लेन्स म्हणजेच डायव्हर्जिंग लेन्स असते, बरोबर. जेव्हा लाईट रेज आपल्या कॉन्केव्ह लेन्सवरती स्ट्राईक होतात देन इट डायव्हर्जेस द लाईट रेज, बरोबर की नाही. मग या लाईट रेला डायव्हर्ज करण्याची ॲबिलिटी असल्यामुळे आता हे जे इक्विपमेंट्स आहेत, काही मेडिकल इक्विपमेंट्स किंवा स्कॅनर्स किंवा इवन CD प्लेअरसुद्धा, यांच्यामध्ये जे लाईट रेज यूज केले जातात ते लेसर लाईट रेज असतात. कुठले असतात? लेसर लाईट रेज. मग ते लेझर लाईट रेज जे आहेत ते एका पॉईंटवरती, म्हणजे त्यांची जी बीम असते ती एकदम शार्प असते, एका स्पेसिफिक पॉईंटवरती ती फोकस झालेलं एक बीम असते. मग त्या लेझर लाईट रेना थोडंसं स्प्रेड करण्यासाठी म्हणून या कॉन्केव्ह लेन्सेसचा यूज केला जातो इन मेडिकल इक्विपमेंट, CD प्लेअर अँड स्कॅनर. पहिला यूज कळाला. नाव पीप होल इन डोअर. आपल्या डोअरला जे सेफ्टी डोअर म्हणतो ना, तर त्याच्यासाठी पीप होल असतं. आपण कोणी बेल वाजवली की त्या होलमधून बघतो बाहेर कोण आलेला आहे, तर त्या होलमध्ये देखील कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो सो ॲज टू स्प्रेड जो काही इमेज आहे ती आपल्याला मोठी दिसेल ऑब्जेक्टची, त्यासाठी परत पीप होलमध्ये देखील कॉन्केव्ह लेन्स यूज केली जाते. स्पेक्टॅकल्स, आपण जे डिफेक्ट्स ऑफ व्हिजन बघितलेले होते त्याच्यामध्ये जो मायोपिया आहे, दॅट इज नियर सायटेडनेस, लांबचं ऑब्जेक्ट नीट दिसत नाही, तो डिफेक्ट ऑफ व्हिजन क्लिअर करण्यासाठी आपण कॉन्केव्ह लेन्स वापरतो. शिवाय टॉर्चमध्ये देखील लाईट रेज स्प्रेड होण्यासाठी, जास्त एरिया कव्हर करण्यासाठी म्हणून ही जी लेन्स वापरली जाते ती कॉन्केव्ह असते टॉर्चमध्ये. शिवाय कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोफोन्स यासारखे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यामध्ये देखील मॅक्झिमम लाईट रेज ॲब्झॉर्ब किंवा स्कॅटर झालेला किंवा स्प्रेड करण्यासाठी, की जेणेकरून आपल्याला लांबचं पण ऑब्जेक्ट नीट दिसेल, या पर्पजसाठी काही टेलिस्कोप्समध्ये हे कॉन्केव्ह लेन्सेस यूज केले जातात. सो हे झाले युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस. एवढेच लिहायचे आहेत तुम्हाला, एवढेच जे बोर्डवरती मी लिहिलं आहे की नाही तेवढंच लक्षात ठेवायचं आहे, आणि ह्याच्यावरून मग तुम्ही सेंटेन्सेस बिल्डअप करू शकता. हे झाले कॉन्केव्ह लेन्सेसचे युजेस. नेक्स्ट पार्ट आहे कॉन्व्हेक्स लेन्स. आणि कॉन्व्हेक्स लेन्सच्या यूजमध्ये आपण पहिला जो यूज आहे तो आहे सिंपल मायक्रोस्कोप. आता ह्याच्यात तुम्ही लक्षात काय ठेवणार, याच्यावरचे प्रश्न कसे विचारले जातात ते बघा. सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपली कॉन्व्हेक्स लेन्स असते. बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे ना आपली, तोच सिंपल मायक्रोस्कोप म्हणून यूज केला जातो. तुमचा जो लेन्स असतो, भिंग तुम्ही घेऊन सनरेज एकत्र करता, ती जी लेन्स दॅट इज नथिंग बट सिंपल मायक्रोस्कोप. By using this type of simple microscope, you can magnify the image up to 20 times. ऑब्जेक्टचा जो साईज आहे त्या साईजपेक्षा जवळजवळ 20 टाइम्स मोठी इमेज आपल्याला ह्या सिंपल मायक्रोस्कोपपासून मिळू शकते. तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो की वॉच रिपेअरर्स जे असतात किंवा दागिने घडवणारी जी माणसं असतात, गोल्डस्मिथ वगैरे, तर ते लोक सिंपल मायक्रोस्कोप का यूज करतात. तर बघा, तुम्ही वॉच रिपेअरर्सना ऑब्झर्व केले असतील, ते डोळ्यामध्ये एक छोटीशी अशा प्रकारची लेन्स असते बघा. अशा प्रकारची लेन्स ते डोळ्याच्या मध्ये इथं ठेवून बघत असतात ऑब्जेक्ट जो काय आहे तो. तिथं हा सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे थोडक्यात आपली कॉन्व्हेक्स लेन्स असते. मग तो जेव्हा कॉन्व्हेक्स लेन्सच्या आपला फोकसच्या मध्ये बघा, ही कॉन्व्हेक्स लेन्स आपण डायग्रॅम शिकलेलो आहे, ओ आणि फोकस यांच्यामध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्ट ठेवतो तेव्हा आपल्याला हायली मॅग्निफाईड इमेज मिळते ऑब्जेक्टची, आणि त्यामुळं एकदम छोटे छोटे पार्ट्स मोठ्या साईजमध्ये आपल्याला बघायला मिळतात, की जेणेकरून वॉचचे पार्ट्स जे असतात ते एकदम छोटे छोटे आणि मायन्यूट असतात. मग ते पार्ट्स मोठे करून एनलार्ज करून बघण्यासाठी म्हणून या सिंपल मायक्रोस्कोपचा यूज होतो. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे सिंपल मायक्रोस्कोपच्या खाली 2 डायग्रॅम्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही
ज्या डायग्रॅम्स काढल्यात त्या जर नीट ऑब्झर्व केल्या तर आपण ज्या 6 पोझिशन्सला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर 6 पोझिशन्सला इमेज कुठं मिळतात त्यापैकी 2 डायग्रॅम्स ह्या त्या तिथं आहेत. म्हणजे एकदा तुम्ही त्या 6 पोझिशन्सच्या डायग्रॅम्स लक्षात ठेवल्या की तुम्हाला त्याच डायग्रॅम्स इथे काढायचे आहेत. कुठल्या कुठल्या 2 डायग्रॅम आहेत तर पहिल्या कंडिशनमध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट जो आहे तो बिटवीन एफ अँड पी, ऑब्जेक्ट हा फोकस आणि पोल या दोघांच्या मध्ये ठेवलेली डायग्रॅम दाखवायची आहे. मी आता प्रॉपर काढत नाही, रफ डायग्रॅम काढून दाखवते. ही आपली लेन्स आहे, हा पोल आहे, हा F1 फोकस, 2F1 फोकस, F2 आणि 2F2. तर पहिली डायग्रॅम जी तुम्हाला सिंपल मायक्रोस्कोपची काढायची आहे ती त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट, पोल आणि फोकस F1 पण P आणि F1 या 2 पॉईंटच्या मध्ये. आता आपल्या ठरल्याप्रमाणे एक लाईट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जो रिफ्रॅक्शन नंतर F2 ह्या फोकसमधून गेला. त्यानंतर दुसरा लाईट रे जो आहे तो P मधून जाणारा असाच दाखवला आपण. आता हे दोन्ही लाईट रेज जेव्हा आपण मागे एक्सटेंड करतो तर इथं सपोज आपल्याला इमेज मिळाली. रफ डायग्रॅम आहे, स्केल्स व्यवस्थित नाही आहे त्याच्या. फक्त लक्षात ठेवा या पोझिशनमध्ये ऑब्जेक्टच्या सेम साईडला व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज मिळते आपल्याला. सो याच्या केसमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट फोकस आणि पोल यांच्या दरम्यान ठेवतो इमेज आपल्याला इथे मिळाली ॲट द सेम साईड. ही एक डायग्रॅम काढायची. आणि दुसरी डायग्रॅम काढायची आहे आपल्याला ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आपण फोकस F1 या फोकसवरती ठेवतो. त्या केसमध्ये परत प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल F2 मधून गेली, दुसरी O मधून जाणारी. जेव्हा ऑब्जेक्ट फोकसवरती असतो तेव्हा इमेज इन्फिनिटीवरती मिळत असते. सो ह्या 2 डायग्रॅम्स ज्या आपण ऑलरेडी आपल्या रे डायग्रॅम्स काढताना शिकलो आहे त्या 2 डायग्रॅम्स आपल्याला सिंपल मायक्रोस्कोपसाठी काढायच्या आहेत. आलं लक्षात? याच्यावरती प्रश्न काय काय विचारला जाईल? डायग्रॅम विचारली जाईल. त्यानंतर वॉच रिपेअरर्स किंवा ज्वेलर्स वगैरे जे असतात ते सिंपल मायक्रोस्कोप का यूज करतात ते विचारलं जाईल. मग त्याच्यात काय सांगणार तुम्ही? बाय यूजिंग सिंपल मायक्रोस्कोप यू आर एबल टू गेट 20 टाइम्स मोर एनलार्ज्ड इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. आणि तो कधी मिळतो तर जेव्हा ऑब्जेक्ट पोल आणि फोकस यांच्या दरम्यान ठेवतो तेव्हा. हे झालं अबाउट सिंपल मायक्रोस्कोप. आता दुसरा जो यूज आहे स्टुडंट्स तो खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याची डायग्रॅम पण तितकीच महत्त्वाची आहे. आणि तो दुसरा यूज आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपचा. आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप जे स्ट्रक्चर आहे तुम्ही सगळ्यांनी लॅबोरेटरीजमध्ये यूज केलेला असेल. माझ्याकडे आज कंपाऊंड मायक्रोस्कोप एक आहे तुम्हाला दाखवायचा. तर नॉर्मली आपण पॉवर कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस शिकलो आहे. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेसमध्ये आपण काय शिकलो की 2 लेन्सेस म्हणजे इन्स्टेड ऑफ यूजिंग अ सिंगल लेन्स आपण 2 लेन्सेस यूज करतो आणि त्याच्यामुळं मिळणारी जी मॅग्निफाईड इमेज आहे म्हणजे आता इथंच बघा सिंपल मायक्रोस्कोपचा यूज करून आपण म्हणजे एकच लेन्स तिथे घेतली. मग त्याच्याऐवजी सपोज तुम्ही डबल किंवा 2 लेन्सेस आणि त्यांचं कॉम्बिनेशन यूज केलं तर अजूनही मोठी इमेज आपल्याला मिळणार आहे. आणि ह्याचाच यूज केला जातो इन द कंपाऊंड मायक्रोस्कोप. लॅबोरेटरीमध्ये जे आपले छोटे छोटे सेल्स नॉर्मली सिंपल मायक्रोस्कोपचा यूज करून छोटे असणारे जे आपल्या डोळ्यांना दिसत आहेत ऑब्जेक्ट्स ते एनलार्ज करू शकतो. बट देर आर सर्टन ऑब्जेक्ट्स की जे आपल्या नुसत्या डोळ्यांना दिसत नाहीत. जसं की वेगवेगळ्या ब्लड सेल्स असतील, वेगवेगळे टिश्यूज आपल्याला सपोज ऑब्झर्व करायचे असतील, जे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स ज्यांना म्हणतो आपण अमिबा, पॅरामेशियम यांसारखे ॲनिमल्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांना ऑब्झर्व करण्यासाठी आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज करतो. या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये 2 लेन्सेस यूज केल्या जातात. एक असते ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि दुसरी असते आयपीस लेन्स. जसं तुम्हाला मी म्हटलं माझ्याकडे आज एक कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. हा मायक्रोस्कोप तुम्ही सगळ्यांनी तुमच्या शाळेच्या लॅबोरेटरीमध्ये बघितला असेल. आता ह्याच्यामध्ये 2 लेन्सेस असतात. ही जी वरची असते ज्याच्यातून आपण ऑब्जेक्ट बघत असतो ही असते आयपीस लेन्स आणि इथे खाली जी असते ती असते ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ह्या ज्या 3 इथे लेन्सेस असतात. इथे हा एक सपोर्ट असतो आणि त्याच्यावरती मग आपण ह्याच्या स्लाईड्स ठेवतो आणि त्या स्लाईड्स लाईट इथं खाली मिरर असतो त्याच्या. हा मिररपासून आपण लाईट ॲडजस्ट करतो, फोकस करतो. इथे देखील कॉन्केव्ह मिरर आहे आपला.
ही जेणेकरून लाईट इथे आपल्याला स्प्रेड होणार आणि मग वरून ह्या वरच्या आयपीस लेन्समधून आपण ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्झर्व करू शकतो. मग या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये आपण 2 लेन्सेसचं कॉम्बिनेशन यूज करतो. यातली एक लेन्स असते ऑब्जेक्टिव्ह लेन्स, दुसरी लेन्स असते आयपीस लेन्स. आता ह्याची डायग्रॅम तुम्हाला एक्झाममध्ये हमखास विचारली जाते. ती डायग्रॅम तयार कशी करायची पाठ न करता, कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता. बघा, सगळ्यात आधी ह्या ऑब्जेक्टिव्ह लेन्स जी असते तिचा डायमीटर हा कंपॅरेटिव्हली छोटा असतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मला सांगितल्याप्रमाणे 2 लेन्सेस असतात. एक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जी ऑब्जेक्टच्या जवळ असणार आहे, नियर ऑब्जेक्ट, आणि दुसरी आहे आयपीस लेन्स जी आपल्या डोळ्यांच्या जवळ असणार आहे. मग या मायक्रोस्कोपमधली ही जी वरची लेन्स आहे आपल्या डोळ्याजवळची, ही छोटी लेन्स आहे, ह्याला म्हणायचं आयपीस लेन्स. आणि इथं जी खाली आहे इट इज ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आलं लक्षात? आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं मी, ऑब्जेक्टिव्ह लेन्स ज्याच्या जवळ आपण ऑब्जेक्ट ठेवणार आहे तिचा डायमीटर छोटा असतो. मग आता डायग्रॅम कशी काढायची नीट ऑब्झर्व करा. प्रिन्सिपल ॲक्सिस लेन्स काढून घेतली. ह्या लेन्सचे 2 पॉईंट्स, एक F1 टू F1, दुसरा F2 टू F2, हा O. ठीक आहे. आता ही आपली ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे म्हणून ह्याचा फोकस त्याला आपण FO म्हटलं. ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा फोकस म्हणून FO. 2F1 मी दाखवणार नाही आहे आणि इथे पण हा पण फोकस आहे, ह्याला पण आपण FO म्हणूयात. आता बघा, हां, पहिल्या केसमध्ये डायग्रॅम काढताना आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायचा आहे FO आणि 2F1 म्हणजे F आणि 2F1च्या मध्ये कुठंतरी, लाईक दिस. नीट ऑब्झर्व करा. ही डायग्रॅम ह्या पद्धतीनं काढली की तुम्हाला एकदा लक्षात राहिली की परत ह्याच्याकडे बघायचं कारण लागणार नाही. काय सांगितलं बघा, ऑब्जेक्टिव्ह लेन्स तिचा डायमीटर छोटा आहे, आयपीस लेन्सचा मोठा आहे. ऑब्जेक्टिव्ह लेन्स आधी काढून घेतली, प्रिन्सिपल ॲक्सिस काढून घेतला, F1 टू F1, F2 टू F2 हे पॉईंट्स मी काढून घेतले. F1 जो आहे त्याला मी FO म्हटलं. का FO? बिकॉज ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा फोकस आहे म्हणून. आता ऑब्जेक्ट कुठं ठेवला तर F1 आणि 2F1च्या मध्ये. आपले जे रे डायग्रॅम्स आपण काढल्या होत्या त्या रे डायग्रॅम्सने आपल्याला काय सांगितलं आहे बघा, जेव्हा ऑब्जेक्ट आपण F1 आणि 2F1 यांच्यामध्ये ठेवतो त्यानंतर काय करायचं, एक रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल काढायचा जो रिफ्रॅक्शन नंतर फोकसमधून गेला, लाईक दिस. दुसरा रे O मधून जाणारा दाखवायचा, जो रिफ्रॅक्शन नंतर असाच सरळ गेलाय विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. ठीक आहे. आता दोन्ही रेज एकमेकांना इथं क्रॉस झाले. कुठं क्रॉस झाले तर 2F2च्या बियॉन्ड. हा 2F2 आहे की नाही आपला. मग बियॉन्ड 2F2 इथं मला इमेज मिळाली जी रियल आणि इन्व्हर्टेड मिळाली. ओके. आता काय बघा, याच्यामध्ये हा जो 2F2 आहे, पहिल्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा जो 2F2 आहे तो आयपीस लेन्सचा फोकस असणार आहे. समजतंय का बघा. 2 म्हणजे हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, त्या लेन्सचा जो 2F2 हा पॉईंट आहे तो आपल्या आयपीस लेन्सचा फोकस असणार आहे. म्हणजे आयपीस लेन्स आपली अजून मोठी असणार आहे. दिसल्या पाहिजे 2 लेन्समध्ये असणारा जो डिफरन्स आहे, ही छोटी आणि जरा जाड, ही चपटी आहे, मोठी आहे. आता काय सांगितलं बघा, ह्याचा जो 2F2 आहे तो ह्या लेन्सचा फोकस असणार आहे. कळलं? ही फोकल लेंथ दाखवली मी, O आणि फोकस यांच्यामधलं डिस्टन्स. आता मला काय करायचं आहे, जेवढं डिस्टन्स इथं आहे तेवढंच डिस्टन्स मी या बाजूला काढून घेतलं. याला मी FE म्हटलं. म्हणजे ह्या लेन्सचा 2F2 हा आयपीस लेन्सचा फोकस आहे म्हणून मी त्याला FE म्हटलं. कळलं इथंपर्यंत? आता काय करायचं आहे बघा, हा जो मला इमेज मिळाली आहे ती कुठं मिळाली आहे रे, तर आयपीस लेन्सच्या O आणि F ह्या 2 पॉईंट्सच्या मध्ये मिळाली आहे. बरोबर. आता O आणि F यांच्यामध्ये जेव्हा ऑब्जेक्ट असतो, आता हा पहिल्या लेन्सची इमेज ही दुसऱ्या लेन्ससाठीचं ऑब्जेक्ट असणार आहे.
समजते का बघा, ही मला पहिल्या लेन्सचं मॅग्निफिकेशन करून मिळालेली इमेज आहे, ती दुसऱ्या लेन्ससाठीचं ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्ट कुठं आहे फॉर आयपीस लेन्स? बिटवीन एफ आणि फोकस आणि ओ, दॅट इज ऑप्टिकल सेंटर, ह्या दोघांच्या मध्ये आहे. तर मी काय करणार, एक रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल दाखवणार लाईक दिस, जो रिफ्रॅक्शन नंतर या फोकसमधून जाणार आहे. रिफ्रॅक्शन नंतर या फोकसमधून गेला हा लाईट रे, ठीक आहे, असा इथून आला आणि या साईडला गेला आहे. आणि जो ओ मधून जातोय बघा, ऑब्जेक्टचं डोकं ओ, ह्या दोघांच्या मधून जाणारी एक लाईन दाखवायची आपल्याला, लाईक दिस. आणि मग तो ॲज इट इज जाणार. आता हे दोन लाईट रेज आपल्याला पुढे एक्सटेंड करायचे आणि जिथं कुठं आपली लाईट रेज हे एकमेकांना स्ट्राईक होतील तिथं इमेज असणार आहे. हे असेच डायरेक्शन चेंज न करता एक्सटेंड करत गेलो, आपल्याला इथं कुठंतरी लांब हे लाईट रेज एकत्र येतील. तुम्ही ह्या पद्धतीनं ट्राय करा. इथे दोन लाईट रेज स्ट्राईक झाले, मी इथून इथंपर्यंत एक्सटेंड केला फ्रॉम प्रिन्सिपल ॲक्सिस, ठीक आहे, आणि मला इमेज कुठे मिळाली, 2F1च्या बियॉन्ड. बरोबर. ऑब्जेक्ट जेव्हा ओ आणि एफ फोकस यांच्या दरम्यान आहे, मगाशी जी आपण डायग्रॅम काढलेली होती सिम्पल मायक्रोस्कोपसाठी पण ही डायग्रॅम काढून दाखवली होती, इथे आपण दोन पोझिशन्स कंबाईन केल्यात. परत एकदा रिपीट करते बघा, पहिल्या लेन्ससाठीचा ऑब्जेक्ट फोकस आणि 2F1 म्हणजे F1 2F1च्या मध्ये आहे. जेव्हा ऑब्जेक्ट F1 आणि 2F1च्या मध्ये असतो तेव्हा इमेज बियॉन्ड 2F2 मिळते. आता ह्या पहिल्या लेन्सचा जो 2F2 आहे तो दुसऱ्या लेन्ससाठीचा फोकस आहे. मग ऑब्जेक्ट दुसऱ्या लेन्ससाठी ओ आणि एफ फोकस यांच्यामध्ये आहे. मग आपण एक रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, दुसरा रे ओ मधून जाणारा नेहमीसारखे दाखवले. दोन्ही रेज एक्सटेंड केले बॅकवर्ड्स, जिथे कुठे एकमेकांना स्ट्राईक झाले तिथून मी प्रिन्सिपल ॲक्सिसवरती रे दाखवला, ती आपली इमेज असेल. म्हणजे हा ऑब्जेक्ट सेकंड लेन्सचा आणि ही सेकंड लेन्सची इमेज. म्हणजे बघा आपला ॲक्च्युअल ऑब्जेक्ट होता एवढा आणि त्याची दोन लेन्सेस वापरल्यामुळं मॅग्निफाईड इमेज जी मिळाली ती एवढी आहे. आणि म्हणून या प्रकारे कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे तो तुम्हाला यूज करून छोट्याशा दिसणाऱ्या, ज्या डोळ्यांना दिसू पण शकणार नाहीत असे ऑब्जेक्ट्स तुम्ही त्याची एवढी मोठी इनलार्ज्ड इमेज ही मिळवू शकता बाय यूजिंग कंपाऊंड मायक्रोस्कोप. आलं लक्षात? सोपं आहे ही डायग्राम ड्रॉ करायला. ह्या पद्धतीनं लक्षात ठेवून करा, कुठल्याही प्रकारचे टेन्शन न येता तुम्हाला व्यवस्थित ही डायग्राम ड्रॉ करायला येणार. ठीक आहे, इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये टेलिस्कोप त्याची डायग्राम कशी काढायची तो पाठ बघूया.